बारामती ॲग्रिकल्चरल ट्रस्टतर्फे भीमथडी जत्रेचं आयोजन पुण्यात करण्यात आलेलं आहे। आम्ही याच भीमथडी जत्रेमध्ये आलेलो आहोत। आपण पाहतोय की प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद शहरवासियांचा मिळालेला आहे। ग्रामीण संस्कृतीला शहराशी जोडण्याचं काम या भीमथडी जत्रेतून घडत आहे। आपण इथे पाहतोय स्वादिष्ट असे मांडे या ठिकाणी तयार होत आहे। अतिशय खमंग आणि स्वादिष्ट म्हणून ओळखले जाणारे खानदेशातील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा हा पदार्थ ज्याला मांडे म्हणतात, अतिशय मेहनतीने बनवला जातोय आणि त्याला प्रतिसादही उदंड असा इथे खवय्ये देत आहेत। आपण जाणून घेऊयात की नेमकं हे जे मांडे बनवताना अतिशय मेहनतीने ते लोक बनवत आहेत। मावशी, मला सांगा की मांडे बनवताना कसा प्रतिसाद शहरवासियांचा मिळतो तुम्हाला? पहिला सुट कणिक भिजायची, डाळ शिजायची, त्याच्यामध्ये गुळ टाकायचा, मेहनत करायची, मग कपड्यावर बसायचं टाकायला। अशी लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? चांगला बा, आमचं नाव निघेल बा, आता आम्हाला काही बनवत आम्ही तर असं म्हणून। बरं, लोक खातायत का तुमची मांडे? हा, खाता म्हणजे नंबर लागतोय आमच्याकडे मांडायचं। नंबर लागतो? हा, नंबर लागतो आमच्याकडे। आपण इथे जाणून घेतलंय की इथे नंबर लागतो हे मांडे खाण्यासाठी। शाकाहारी हा स्टॉल तर आपण पाहिलेला आहे। आता वळूयात आपण नॉन व्हेजिटेरियन म्हणजे मांसाहारी जेवणाकडे। तर या, आता आपण आलेलो आहे ते नॉनव्हेजच्या स्टॉलच्या ठिकाणी आणि इथे भरपूर खवय्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये। त्याच्यामुळं बघतोय आपण की अतिशय आनंदाने सगळेजण खवय्ये आनंद लुटतायच्या वेगवेगळ्या पदार्थांचा। आपण आलेलो आहोत अशा वेगळ्या स्टॉलवरती, त्यांना विचारूयात। मला सांगा काकी, काय खासियत तुमच्या स्टॉलची आहे? काय पदार्थ तुम्ही वेगवेगळे बनवलेले आहेत? आम्ही हे नागपुरी पद्धतीचं आमचं आहे आणि एकदम खास आहे, रुचकर आहे सगळं आणि सगळ्यात टेस्टी म्हणजे आमचं सुकं मटण आहे। अच्छा, एक बनवण्याची पद्धत आणि कशा प्रकारे तुम्ही हे सगळं हँडल करता? ही सगळी पद्धत आमची नागपुरी आहे आणि हे सगळे पदार्थ आम्ही जे आहेत सगळे मसाल्याचे आम्ही स्वतः घरी करतो, बाहेरचा कुठलाही पदार्थ नसतो। सगळा मसाला आमचा घरचा असतो। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह हलिमा कुरेशी, IBM लोकमत, पुणे।